आपल्या सोबत आहे भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके. भाऊ, तुम्ही विधान परिषद निवडणुकीत नुकतेच निवडून आले. संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की 20 आमदार फडणवीसांनी फोडले, त्याची चौकशी व्हावी. कसं बघता तुम्ही याच्याकडे? बघा, असं आहे, ही विधान परिषद निवडणूक मी स्वतः लढलो आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीत काय काय झालं हे संपूर्ण मला माहिती आहे. निश्चितच फोडण्याची गरजच पडली नाही, कारण शिवसेनामध्ये आणि काँग्रेसमध्ये संजय राऊत आणि नाना पटोलेसारखे नेते आहेत आणि म्हणून कोणालाही काही फोडायची गरज नाही. ते स्वयंस्फूर्तीने त्यांनी भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान केलेलं आहे. आणि मागेही जे माननीय शिंदेसाहेबांनी जो उठाव केला आणि जे शिवसेनेमध्ये 2 तुकडे झाले, याचा जबाबदार संजय राऊतच आहे. आणि या प्रकारचे वक्तव्य करून मला असं वाटतं की संजय राऊत आणखीन एक 3री फूटसुद्धा उभाटामध्ये करतील असं मला या माध्यमातून सांगायचं आहे. आणि संजय राऊतांचं दुसरं काहीच काम नाही. संजय राऊतांकडे रोज सकाळी यायचं आणि मीडियामध्ये बडबड करायची आणि दिवसभर फुटेज खायचं, याच्याशिवाय त्यांचं काही काम नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्यांचा आरोप फडणवीसांवर होता की चौकशी करायला पाहिजे म्हणते. तुम्ही म्हणतात की त्यांचेच आमदार आमच्याकडे आलेले आहे. किती आमदार आले नेमके? नाही, बघा, असं आहे की अनेक आमदार आले. काल फडणवीस साहेबांनी तो आकडाही सांगितला आणि अनेक आमदार याला तयार होते, पण कुठेतरी परत याच गोष्टीला परत या सगळ्या चर्चांना उधाण येणार म्हणून. कारण मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्याची चौकशी भारतीय जनता पार्टीने करण्यापेक्षा स्वतः संजय राऊतांनीच केली पाहिजे. आणि चौकशी करून संजय राऊतजी असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा ह्या सगळ्या पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील, विशेष करून उद्धवसाहेब ठाकरे यांनीही आत्मचिंतन केलं पाहिजे की आपले लोक आपल्याला सोडून का जात आहे. आपले लोक आपल्या पक्षावर निवडून आलेले आमदार किंवा आपल्यासोबत असलेले आमदार दुसरीकडे का मतदान करत आहे, यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ज्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या तुम्हाला मदत केली ते विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतीसोबत दिसतील? बघा, असं आहे की आता ही जी मी आधी सांगितलं की ही जी विधान परिषद निवडणूक आहे ही ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी आहे आणि अनेक लोक परत महायुतीकडे येणार आहे. आपण जसं जसं निवडणूक जवळ येतील आपल्याला बघायला मिळणार की महाविकास आघाडीमध्ये आणखीन किती फूट पडणार. काँग्रेस काही आमदारांवर कारवाई करणार आहे, त्यांनी स्पष्टही केलं. त्यांना सगळे महायुतीचे नेते उमेदवार देणार आहे का तिकीट का नाही? मग ते कोणाला तिकीट देणार की नाही देणार याच्यावर मी भाष्य करणार नाही. पण काँग्रेस पक्षानेही आत्मचिंतन केलं पाहिजे, कारण काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट ही काँग्रेस पक्षामध्ये झालेली आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबद्दल, विशेष करून राहुल गांधीजीबद्दल आणि नाना पटोलेंबद्दल मोठ्या प्रमाणात रोष काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून ते दुसरीकडे जात आहे. आणि या सगळ्या गोष्टीची त्यांनी स्वतः चौकशी करून त्यांनी काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, ट्रेलर विधान परिषद निवडणूक पिक्चर किती मोठा असेल, किती कोणाकोणाला धक्के आहे? सगळ्यांनाच धक्के आहे. महाविकास आघाडीच राहते की नाही राहत, टिकणार की नाही टिकणार हे आपल्याला बघायला मिळणार. लोकसभेत वेगळे निकाल आले नाही, लोकसभेमध्ये वेगळ्या एक फेक नॅरेटिव्ह जे या महाविकास आघाडीच्या लोकांनी तयार केलं ते कुठेतरी लोकांपर्यंत पोचण्यात किंवा लोकांना समजण्यात थोडा उशीर झाला. पण जसं ही सरकार म्हणजे जे निकाल आल्यानंतर या महाराष्ट्रातली जनतेला लक्षात आलं की हा फेक नेरेटिव्ह महाविकास आघाडीतर्फे तयार झाला आणि त्या फेक नेरेटिव्हचं बळी अनेक समाज, अनेक जाती त्या फेक नेरेटिव्हच्या बळी पडलेले आहे आणि त्यांना दिसलं आहे. आणि निश्चितच आज त्यांच्या डोळ्यात जे धूळफेक केलेली होती ती कुठेतरी आता त्यांना स्वच्छ दिसत आहे आणि ते त्याप्रमाणे आता पुढचं निवडणुकीत मतदान करतील. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.